तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये। तर पहा मित्रांनो, मी बाहेर आलतो तेवढ्यात इकडून गोविंद आला लुना घेऊन। कोणाची आणली काय माहिती, लय पळीत होता। मी म्हणलं कोणाची आणली बाबा, एवढी नको पळीत जाऊ, तू केवढा ती लुना केवढी। मी म्हणलं मला पण एक चक्कर दे। तो म्हणला तुझ्या वजनी दबन। म्हणलं माझ्यापेक्षा तर तुझंच वजन जास्त आहे। तेवढ्यात इकडे वैभव आला, क्लासमेट माझा, चालला होता फवारा हाणायला शेतामध्ये। म्हणलं ये इकडे थोडा वेळ, काम तर होतच राहील, तुला पण ब्लॉग मध्ये घेतो एकदा। पहा ब्लॉग मध्ये घेतो म्हणलं लगेच शर्ट बिर्ट टाईट करायला लागला। पहा यो क्लासमेट आहे माझा, याला ओळखत असाल तर कमेंट करून सांगा। तेवढ्यात आला आपला एकूण चकू भाऊ, पण काय वर चढायची कीच गाडी बंद पडली। त्याला म्हणलं ये थोडं इकडे, ते म्हणला नाही सध्याला काम आहेत माझ्या माग, जातो मी। मग काय चकू भाऊ तर गेला आणि तेवढ्यात इकडून शाळा सुटली होती तर रील स्टार आला। म्हणलं त्याचे दोन शब्द ऐकू तर रील स्टार काय म्हणतोय ते। एपी ब्लॉगरला सपोर्ट करा, फॉलो करा। कशावर? यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर। चला छोट्या रील स्टारचे दोन शब्द ऐकून गावातून आलो मग आपल्या सिरसदेवी फाट्यावर। कशाला तर आपले SBI बँक मध्ये थोडे पैसे डिपॉझिट करायचे होते त्याच्यासाठी। मग पैसे वगैरे डिपॉझिट केले आणि तिथून आलो राजमुद्रा हॉटेलवर। हे दोघं पण आलते फाट्यावर। मग काय आलते तर लगेच चहा वगैरे मागितला। मग चहा वगैरे पिऊन चाललो शेतामध्ये। आणि जाता जाता पहा नदीच्या पाण्यामध्ये हे दिसलं। त्यांना आमच्याकडे पान कोंबड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। आणि इकडे हे पांडू पण दिसला, रोडच्या कडीला गिन्नी गवत कापित होता। म्हणलं लय दिवसाने आला शेतात। म्हणलं हो, चक्कर वगैरे मारून येतो आता शेतातून। तिथून आलो डायरेक्ट आपल्या शेतामध्ये। आणि हे पहा आपलं रेशीमचं शेड। मी याच्या आधी पण एक लॉटचा व्लॉग टाकलेला आहे, त्याच्यात 2,50,000 आळ्यांची बॅच होती। आणि आता हा जो लॉट पाहताय ना, हा तोच लॉट आहे 2,50,000 आळ्यांची बॅचचा। त्यावेळेस आळ्या खूप छोटाल्या होत्या आणि आता पहा किती मोठाले झालेले। मग चला म्हणलं थोडस रानातून येडा करून येतं। आणि इकडे पहा तुरीला तर इतक्या शेंगा आल्या तर तूर पूर्ण खाली वाकून गेली। थोड्याशा तुरीच्या शेंगा वगैरे खाल्ल्या आणि आलो तळ्याकडे। तळ तर काय फुल भरलेलंच होतं आणि हे काय शेवाळ आलेलं होतं एका साईडला। तर कसं वाटलं आपलं शेत कमेंट मध्ये सांगा। आणि तुम्ही म्हणता हे धुडकं कशासाठी आणलेलं? आपली काऊ घरी ना, तिला पाला न्यायचा होता थोडासा, त्याच्यासाठीच आणलेलं होतं। मग काय पटापटा पाला वगैरे घेतला कापून, भारा बांधला आणि टाकला गाडीवर आपल्या। मग गायला पाला वगैरे घेऊन चाललो आता गावात। तर काय आजचं काम वगैरे तर झालं पूर्ण। आता तुम्ही सांगा कमेंट करून आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला। आणि तेवढा आपल्या आयडीला फॉलो आणि लाईक करून टाका लवकर लवकर। तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये।